हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, केडी फॅशनमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण छान असा हा ब्लाऊज पाहणार आहोत। स्टिचिंग झालेला आहे, तर चला सुरुवात करूया। इथे मी जॉईन करून घेतलेला आहे सगळीकडनं गोल एड्यावरती मेन फॅब्रिक आणि अस्तर। तर आता इथे आपण पाइपिंग करणार आहोत ह्या ब्लाऊजला। काही व्हिडिओमध्ये डायरेक्ट पलटी करून स्टिच करत असते मी, दाबटीच देत असते, पण दाबटीच नाही आहे, डायरेक्टली पाइपिंग करायची आहे। कारण की ह्याला आपल्याला नॉड वगैरे काही बनवायचं नाही आहे, जेणेकरून तो गळा आपला खाली उतरणार नाही। त्या पद्धतीने आपल्याला गोट एकदम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। जर का आपला नॉड नसेल ना ब्लाऊजला तर पाइपिंगच करायला लागतं, कारण की गळा खाली उतरायला नको। त्यासाठी सगळीकडे स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पिनअप वगैरे करून ते करून घेतल्यानंतर आपल्याला सगळीकडे कपडा जो आहे एक्स्ट्रा तो कट करायचा आहे। गळ्याचा कपडा, साईड पार्ट सगळे व्यवस्थित एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं आपल्याला। आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, साईड पार्ट वगैरे आपण आता इथे स्टिचिंग करून घेणार आहोत। कटोरीचा पार्ट, साईड पार्ट हे सर्व आपण स्टिचिंग करून घ्यायचं, म्हणजे जोडून घ्यायचं आहे। अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळं जोडून घ्यायला लागतं। अस्तरच्या ब्लाऊजचं कुठं आहे, वेळ लागतो अस्तरच्या ब्लाऊजचा, पण हल्ली आता साधे ब्लाऊज येतच नाही आणि साधे ब्लाऊज मी घेत पण नाही, मला खूप वेळ लागतो साध्या ब्लाऊजला। डायरेक्ट कटोरी ब्लाऊज असला ना तरच छान, कारण की आपल्याला 2 रुपये भेटतात पण आणि आपल्याला स्टिचिंग करायला पण छान। ते साध्या ब्लाऊजचं आहे ना, हात शिलाईमध्ये किती वेळ जातो, हाताला हात शिलाई करा, कमरेला करा, सगळीकडे शिलाई करत बसायला लागतं त्याला। आता मी डायरेक्टली हे केलेलं आहे बघा, इथं कटोरी आणि पाट जोडून घेते आणि छान अशी फिनिशिंग आली आहे बघा। आता आपण इथे मेन टक्स घेणार आहोत। 1.5 इंचाचा मेन टक्स घेतलेला आहे इथे मी। जोडून झाल्यानंतर लगेचच मी इथं दाबटीच करून घेत आहे। मार्किंग करून ठेवली असेल तर मग 7-7 सर्व करून घ्यायचं, एक साथ आपण पाहू शकता तुम्ही। छान अशी आपल्या लुक आलेला आहे। आता बघा दुसरा कटोरीचा भाग घेतलेला आहे, त्यांना पण तसंच जोडून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळीकडनं गोलेड्यावरती। आता झाल्यानंतर आपल्याला हे पण तसंच जोडून घ्यायचं आहे आणि दोन्ही भाग जोडून घेतल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याला इथे दाबटीच करून घ्यायचे आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मैत्रिणींनो, चॅनलला नक्की भेट द्या। आता इथे आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती लावून घ्यायची आहे। इथे लक्षपूर्वक बघा तुम्ही, क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला। आणि कटिंगचा व्हिडिओ तर भरपूर मी अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा 40 साईजचा ब्लाऊज आहे बरं का मैत्रिणींनो, तर 40 साईजचा ब्लाऊज तुम्ही पाहू शकता। कटिंग टिचिंग सर्व अपलोड केलेलं आहे, तर ते पद्धतीने तुम्ही बघू शकता बाकीचे व्हिडिओ तुम्ही बघा। आता कशा आहेत, दोन्ही साईड पार्ट आपले रेडी होणार आहेत। खूप छान पद्धतीने आपले तयार झालेले आहे। आता आपण लगेच हुकलूकची पट्टी वगैरे लावून घेणार आहोत। 7-7 हुकलूकची पट्टी वगैरे लावून घ्यायची आहे आपल्याला। थोडं जवळ घेतलं, इथून येताना जाताना ते मोबाईलचा ट्रायपॉड आहे ना, ते इकडे तिकडे हलवत असतात, जाताना येताना धक्का लावतात। आता इथे आपण धागा निघालेला आहे, धागा ओवून घेते मी। बाहेरच्या उजेडामध्येच घेतलेले आहे मशीनने, लाईट वगैरे नाही, लाईटीने जास्त त्रास होतो आपल्याला, साधा उजेड परवडला आपल्याला। आता इथे आपण व्यवस्थित पद्धतीने आपण दाबटीच करून घेतली, पट्टी लावून घेतली आहे। आता एक साईड, दुसरी जी साईड आहे ती आपण तयार करून घेऊया। इथे एक साईड दाखवली आहे तुम्हाला मी। आता इथे क्रॉसपट्टी पण आपण लगेच रेडी करून दुसरा पार्ट आपण तयार करून घेऊया। दुसरा पार्ट मी तयार करून घेतला आहे आणि
खालच्या साईडला बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आता दुसरी साईड बघा, आपली एक साईड रेडी झालेली आहे. दुसरी साईड आपण क्रॉस पट्टी लावून व्यवस्थित तयार करून घेणार आहोत. एक साईड मी तुम्हाला दाखवलेली आहे आधी, त्याला पण आपण त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. दापटीच 2 वेळा दापटीच करायची आहे आणि हुकलूक वगैरे करून व्यवस्थित आपला ब्लाऊज रेडी करायचा आहे. आपला चॅनल मोनू आहे बरं का मैत्रिणींनो. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लाईव्हला भेट देत जा. लाईव्हला येत असते मी, लाईव्ह असते माझी, तर लाईव्हला नक्कीच भेट देत जा सर्वांनी. इथे बघा खालीवर व्हायला नको म्हणून मी दोन्ही सेम टू सेम आपले क्रॉस पट्टी यायला पाहिजे. आता हुकलूकची पट्टी वगैरे असते हुकलूकची, ती करून घ्यायची आपल्याला. थोडंसं जॉईंट दिलेलं आहे, आता जॉईंट आलेला आहे त्यामुळे जॉईंट दिलेला आहे. आता उलटून घेते आणि लुकचं करून घेते लुकचं, आणि मग त्यानंतर आपण फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या 2 जागेवरती मस्तपैकी लुक करून घ्यायचे आहे. हाताने करायचे असेल तर 2 जागेवर करा, नाहीतर मग डायरेक्टली असं पण 2 जागेवर टिप मारून ठेवा. हाताने लुक करायचे असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, पण खूप छान असे लुक होतात. धाग्याचे पण टिकतात आणि हे पण टिकतात, खूप छान. दोन्ही पाट आपले बघू शकता किती छान रेडी आहेत. आणि आता मी मार्किंग करून दोन्ही पाट आहे, मागचा पाट आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, आता मागचा आणि पुढचा दोघांनाही पायपिंग केलेलं नाही आहे मी. आता ही जॉईन करून घेते आणि त्यानंतर पायपिंग करून घेते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो कुठून तुम्ही लाईव्ह पाहता, व्हिडिओ पाहता माझे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेहमी लाईव्हमध्ये बोलत असते, त्यामुळे मला लाईव्हचे व्हिडिओ असं माझ्या तोंडात आलं होतं. तर लाईव्हला पण येत जा, सर्वांनी भेट देत जा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग करून घेते आणि स्लीव जॉईन करून ठेवलेले आहे. स्लीव जॉईन करायचे आणि फिटिंग करायची. झाला आपला रेडी तयार मग ब्लाऊज. आणि इतका परफेक्ट आलेला आहे त्यांना, ब्लाऊज खूप छान आलेला आहे बरं का मैत्रिणींनो. तर डबल टिक्स करून घेऊया. आणि बघा आतल्या साईडला पट्टी पण लावून घेतलेली आहे. मागचा भाग तुम्ही पाहू शकता आतल्या साईडला किती फिनिशिंग आलेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, पायपिंग करून घेते आणि जोडून घेते मी आता दोन्ही साईडला. आता इथे पाहू शकता मी ब्लाऊजला पायपिंग केलेले आहे आणि खूप छान असा ब्लाऊज रेडी झालेला आहे बरं का मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही लुक बघा किती छान आलेला आहे आपल्या ब्लाऊजला. पाहू शकता ब्लाऊज किती सुंदर आपला तयार झालेला आहे. तर हे बघा मी दाखवत आहे तुम्हाला. चला मैत्रिणींनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, थांबूया इथे. चला बाय.